तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे अंजली बाळाला घेऊन घरी आलेली असते. राकेश तिच्या बरोबर असतो. तेव्हा अंजली म्हणत असते की राजेश आता घरी आलेत ना, त्यांना आता घर बघितल्यानंतर जुन्या काही गोष्टी आठवू दे. डॉक्टर म्हणालेत ते जर आपल्या माणसांच्यात आले तर त्यांना काही गोष्टी आठवतील. तेव्हा अंजली म्हणते की देवा, राजेश यांना सगळ्या आधीच्या गोष्टी आठवू दे प्लीज. त्यानंतर मामा दरवाजा उघडतात आणि वेलकम म्हणून जोरात ओरडतात. राकेश घाबरतो. मामा म्हणतात जावई बापू घाबरू नका, अहो मी तुमचा मामाच आहे. तेव्हा इथे मामा आता अर्णव आणि ईश्वरीला घरामध्ये बोलवतात अंजली बाळाच्या स्वागतासाठी. तेव्हा मामांनी सगळ्यांसाठी टोप्या आणलेल्या असतात. तेव्हा ते ईश्वरी अर्णवला सुद्धा टोप्या देतात. तेव्हा इथे मामी म्हणत असते काय हो, तुम्ही लहान मुलांसारखे टोप्या काय वाटताय. तेव्हा मामा म्हणतात की बघा, तरी म्हणतोय टोप्या घालणारी अजून कशी टोप्यांच्या बाबतीत काही बोलली नाही. तेव्हा इथे आता मामा म्हणतात या या आतमध्ये या. तेव्हा आजी म्हणते अरे असं काय करतोस, बाळाचं आणि अंजलीचं औक्षण करायला नको का. घे ईश्वरी घे, त्या दोघांचं औक्षण कर बरं. तेव्हा ईश्वरी अंजलीकडे बघते. तिला कळतं कदाचित तिने औक्षण केलेलं अंजलीला आवडणार नाही. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आजी, अहो तुम्ही या घरातल्या मोठ्या आहात, तुम्हीच इथे अंजलीताईंचं आणि बाळाचं औक्षण करा ना. तेव्हा आजी म्हणते बरं ठीक आहे, मीच माझ्या पणतीचं औक्षण करते. तेव्हा ती इथे आता आजी औक्षण वगैरे करते, त्यांना टीका वगैरे लावते आणि म्हणते या आता या बरं घरामध्ये आणि उजवा पाऊल आधी टाका. तेव्हा उजवं पाऊल आधी टाकून दोघेजणं घरामध्ये एंट्री घेतात. तेव्हा तिथे आता पुष्पवर्षाव होण्यासाठी काही गोष्टी करण्यात आलेल्या असतात. अर्णव ईश्वरी बरोबर दोरी खेचतात आणि गुलाबाच्या पाकळ्या इथे आता राकेश, अंजली आणि बाळ तिघांच्या अंगावरती पडलेल्या असतात. तर अशा रीतीने आता पुष्पवर्षाव झालेला असतो. तेव्हा मामा म्हणतात बघा बघा, माझ्या या फुलांसारख्या नातीसाठी हा फुलांचा वर्षाव, बरोबर की नाही. आणि हे हे तुमच्यासाठी आता जे पायदान केलेलं आहे ना, ते सुद्धा फुलांनीच केलेलं आहे. कसं वाटलं मग अंजली, डेकोरेशन कसं वाटलं. तेव्हा अंजली म्हणते मामा, अरे खरंच किती छान केलेस रे तू सगळं, मला तर हे डेकोरेशन खूपच आवडलं, थँक्यू सो मच मामा. तेव्हा मामा म्हणतात नाही नाही, हे सगळं या मामाने केलेलं नाही आहे, तर हे सगळं आपल्या छकुलीच्या मामाने केलं आहे, म्हणजे अर्णव आणि ईश्वरीने. ते दोघेजणं बिचारे घाईघाईने घरी आले आणि हे सगळं डेकोरेशन केलं. जेव्हा तुला डिस्चार्ज मिळणार आहे हे डॉक्टरांनी सांगितलं आणि त्यांनी येऊन लगेच डेकोरेशन केलं आणि ते पुन्हा हॉस्पिटलला आले. तेव्हा मामी म्हणते मग काय झालं, मी अंजलीबरोबर हॉस्पिटलला होते म्हणून, नाहीतर मी सुद्धा डेकोरेशन केलं असतं, त्यात काय एवढं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते मामी, अहो डेकोरेशन कुणी केलं कुणी नाही केलं ते आता महत्त्वाचं नाही आहे, बाळाचं आणि अंजलीताईंचं स्वागत छान झालं ना, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. तेव्हा मामा म्हणतात बरं या या आता या, या फुलांच्या पाकळ्यांवरून, मऊ मऊ पाकळ्यांवरून चालत आता घरामध्ये या. तेव्हा इथे अंजली बाळाला घेऊन आता घरामध्ये एंट्री करते. तेव्हा अर्णव म्हणतो की मी सुंदर फायनली फायनली ताई आणि बाळ दोघेही घरी आले, आता मला खरंच खूप बरं वाटतंय. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते सर, अहो पहिली बेटी धनाची बेटी माहिती आहे का, आणि आता आपल्या मुलीच्या इथे पायगुणाने धनसुद्धा घरात येईल असं ईश्वरी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अंजली आणि बाळ दोघेजणं घरी येणार म्हणून ईश्वरी अर्णवने किती छान डेकोरेशन करून ठेवलेलं असतं. सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सगळीकडे सजवून ठेवलेल्या असतात. तेव्हा आजी म्हणते अंजली, अगं बाळाला आता पाळण्यामध्ये ठेव ना, तू थकली असशील, थोडा वेळ आता आराम कर. तेव्हा इथे अंजली बाळाला पाळण्यामध्ये ठेवते. पाळणासुद्धा अर्णव ईश्वरीनेच सजवलेला असतो. तेव्हा इथे बाळाला पाळण्यात ठेवल्यानंतर इथे आता अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं बसतात. ईश्वरी म्हणते सर मी पाळणा हलवणार. अर्णव म्हणतो नाही नाही, मी पाळणा हलवणार. दोघेही आता पाळणा हलवायला जात असतात. अंजली त्यांच्याकडे बघतच बसते.
तेव्हा मामा म्हणत असतात, अरे अरे बघा बघा, हे आता छकुलीचे मामा मामी आता काही ऐकणारच नाही आहेत. दोघेही छकुलीला वाटतं खाली शांतपणे राहूच देणार नाही, सतत आपले खेळवत राहणार, उचलून घेणार, हो ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो मामा, अगदी बरोबर. आम्ही छकुलीचे मामा मामी म्हणून तिचे खूप लाड करणार. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे वा, ही तर खूपच चांगली आयडिया आहे आणि छकुलीची तर आपल्या मज्जाच आहे. तेव्हा इथे आजी म्हणते, हे बघा, आता आपण बाळाला सारखं छकुली छकुली बोलायचं नाही, बाळाचं काहीतरी आपण नाव ठेवूया. तेव्हा इथे मामा म्हणतात, अरे वा आई, ही खरंच खूप चांगली आयडिया आहे. आपण बाळाचं बारसं करायचं का? कधी करायचं बारसं? तेव्हा आजी म्हणते की आपण इथून पुढे 8 दिवसांनी बारसं करायचं आहे. मामा म्हणतात, चला आता छकुलीचं नाव काय ठेवायचं ते आपण शॉर्टलिस्ट करूया, बरोबर की नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजली म्हणत असते, अहो तुम्ही उभे का, तुम्ही पण बसा ना. तेव्हा राकेश म्हणतो, नाही नको, थोडा वेळ मी बाहेरच थांबतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, जीजू अहो असं काय करताय, ही रूमसुद्धा तुमचीच आहे. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, नाही ठीक आहे, त्यांना जर रूममध्ये थांबायचं नसेल, बाहेर थांबायचं असेल तर कुणीही जबरदस्ती करणार नाही आहे त्यांच्यावरती. तेव्हा इथे मामा आता अर्णवला विचारतात, काय रे अर्णव, हे सगळं खरोखर याला आठवत नाही आहे की हे सुद्धा नाटकच आहे, सांग ना. तेव्हा अर्णव त्याला खुणावतो आणि म्हणतो, काहीच कळायला मार्ग नाही आहे. तर इथे छकुली छान आता पाळण्यामध्ये खेळत असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आजी म्हणत असतात की हे बघा, सगळ्यांनी आता बारशाची तयारी सुरू करा. ऐनवेळी मला कुठलीही घाई नको आहे, सगळी तयारी अगदी उत्तम झाली पाहिजे, कळलं तुम्हाला सगळ्यांना. 8 दिवसच उरलेले आहेत, 8 दिवसात सगळी तयारी व्यवस्थित झाली पाहिजे. तेव्हा इथे आजी म्हणते, बघितलंस का अंजली, अगं अर्णव ईश्वरीने किती छान डेकोरेशन केले, भाची येणार म्हणून काय तो उत्साह, अगं काय करू आणि काय नको असं झालं होतं त्यांना. तेव्हा इथे अंजली म्हणते, आजी अगं बास झालं गं आता, किती कौतुक करशील. तेव्हा आजी म्हणते, का गं, जर त्यांनी काही चांगलं केलं आहे तर कौतुक करायला नको का. हे बघ अंजली, चूक झाल्यानंतर माणूस जसं बोलतं ना, तसं चांगलं केल्यानंतर माणसाने कौतुकसुद्धा केलं पाहिजे. अंजली अगं, माणसाच्या दोन्ही बाजू बघितल्या पाहिजे, बरोबर ना. हे बघ, चुका केल्या की लगेच बोलतो, मग आता चांगलं केलं तर कौतुक नको का. ही तर आपली घरातली माणसं आहेत, मग कौतुक करायला नको, असं काय गं करतेस तू अंजली. तेव्हा प्रेक्षकांनो, मामी म्हणत असते, आई मी काय म्हणते, आकाश तुमच्याबरोबरच आला होता ना. तेव्हा आजी म्हणतात की हो, आकाशने मला इथे सोडलं आणि कुठे गेला काय माहिती. तेव्हा वल्लरी म्हणते, बरोबर, म्हणजे आईंना घरी सोडलं आणि लगेच गेला असेल त्या नम्रताकडे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आलेला असतो. तो म्हणतो, काकू मी येऊ का. तेव्हा सुप्रिया म्हणते, आकाश काय हो तुम्ही इतक्या संध्याकाळी, सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता माझ्यावरती रागवली, ती माझे फोनच उचलत नाही आहे, म्हणून तिला भेटायला आलो, तिच्याजवळ बोलायला आलो. तेव्हा तिथे नम्रता आलेली असते. ती म्हणते, आई आकाश सर इथे का आलेत, त्यांना इथून जायला सांग, मला त्यांच्याजवळ काही बोलायचं नाही आहे, कळलं. तेव्हा इथे सुप्रिया म्हणत असते, नमो, मी तुमच्या दोघांमध्ये अजिबात पडणार नाही आहे, आता जे काही बोलायचं आहे ना, तुम्ही दोघांनी बोलायचं आहे, कळलं का. तेव्हा इथे सुप्रिया आता निघून जाते आणि इथे आकाशला ती बोलायला सांगते. तेव्हा आकाश म्हणत असतो, नम्रता हे बघ, मला माहिती आहे मी आलो नाही म्हणून तुला खूप जास्त राग आला आहे, पण अगं समजून घे, तिथे खूप मोठा इश्यू झाला होता, तू प्लीज माझी सिच्युएशन समजून घे ना. तेव्हा नम्रता म्हणते, सर बास झालं खरंच, म्हणजे आत्तापर्यंत मी तुम्हाला समजूनच घेत आली, पण तुम्ही काय केलं, तुम्ही मला कमिट केलं की तुम्ही याल म्हणून, पण तुम्ही आला नाहीत. तिथे किती प्रॉब्लेम झाला तुम्हाला माहिती नाही आहे सर, तुम्ही जा ना, मला नाही बोलायचं आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता आपण इथे नको बोलू, चल आपण बाहेर जाऊया, मला बाहेर तुझ्याजवळ बोलायचं आहे. तेव्हा आकाश नम्रताचा हात पकडून त्याला बाहेर घेऊन येतो. तेव्हा इथे वल्लरी आता चहा घेऊन आलेली असते. ती म्हणते, हे घ्या जावई बापू, चहा घ्या. तेव्हा राकेश आता चहाचा कप हातामध्ये घेतो आणि मामीला म्हणत असतो, थँक्यू मावशी. तेव्हा वल्लरी म्हणते, काय मावशी, काय रे, मी तुला काय मावशी दिसते का. तेव्हा राकेश म्हणतो, अरे तुम्ही या घरामध्ये आता मावशींचं काम करताना, घरकाम करताना तुम्ही,
मग मावशी नाही बोलायचं तर काय बोलायचं? तेव्हा वल्लरी म्हणते, हे कपडे तुला मावशीचे दिसत आहेत का रे? माझ्याकडे बघून तुला खरंच असं वाटतं की मी इथे मावशीचं काम करत असेल? उगाचच तोंडात येईल ते बोलू नकोस मी आत्ताच सांगते. माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. तुला काय वाटलं रे राकेश? तुझं कारस्थान मला माहिती नाही आहे असं वाटलं का तुला? जास्त शहाणपणा करायचा नाही माझ्यासमोर. तेव्हा राकेश म्हणतो, माफ करा काही चुकलं असेल तर, पण तुम्हीच सांगा ना मी तुम्हाला काय बोलू? तेव्हा वल्लरी म्हणते की अंजली मामी बोलते ना, मग तुम्हीसुद्धा मामीच बोलायचं. मी तुमची मामी सासू आहे, कळलं का? तेव्हा इथे राकेश म्हणतो, माफ करा चुकलं माझं, मला खरंच काही कळलं नाही. तेव्हा इथे वल्लरीचा फोन आलेला असतो. ती म्हणते, धुमाळचा फोन, इथे बोलायला नको, बाहेर जाऊन बोलायला हवं. तेव्हा वल्लरी आता बाहेर फोनवरती बोलायला गेलेली असते आणि जाता जाता म्हणते, लक्षात ठेवायचा, पुन्हा जर माझ्या वाकड्यात गेलास ना तर मी तुला सोडणार नाही. ही नाटके आहेत ना तुझी ती माझ्यासमोर करायची नाही, कळलं? तेव्हा इथे आता ईश्वरी म्हणत असते की मामींना इतका राग का आला आणि मामी इतक्या का बोलल्या? म्हणजे याचा अर्थ मामींनासुद्धा याच्यावरती संशय आहे तर की हा राकेश आहे म्हणून, आणि म्हणूनच मामी याच्यावरती इतक्या चिडलेल्या आहेत, इतक्या रागवलेल्या आहेत. तेव्हा इथे ईश्वरी आता बाजूने शांतपणे जातच असते. तेव्हा राकेश म्हणतो की तुम्ही ईश्वरी मॅडम ना, प्लीज तुम्ही एक काम करता का? माझ्या गोळ्या, माझं प्रिस्क्रिप्शन हे सगळं आहे ना त्यांच्या बॅगमध्येच आहे. तेव्हा तुम्ही माझी फाईल घ्या, त्याच्यामध्ये असलेल्या माझ्या गोळ्या वाचा आणि ते प्रिस्क्रिप्शन घेऊन, गोळ्या घेऊन प्लीज तुम्ही माझ्याकडे घ्या आणि मला माझ्या गोळ्या द्याल का? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, हो हो, देईन ना तुम्हाला तुमच्या गोळ्या. तसंही मला तुमची फाईल उघडायचीच आहे. तेव्हा राकेश म्हणतो, काय? ईश्वरी म्हणते, काही नाही, मी तुम्हाला तुमच्या गोळ्या आणून देते. तर इथे धुमाळने फोन केलेला असतो. वल्लरी म्हणते, हां बोला धुमाळ. तेव्हा धुमाळ म्हणतो, बोला काय? तुम्हीच मला काल फोन केला होतात ना, मी तुम्हाला कॉलबॅक केला आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, हो हो, मी फोन केला होता कारण मला तुम्हाला भेटायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा धुमाळ म्हणतो, हे बघा मॅडम, आता मी तुमचं काही काम करणार नाही या, आणि प्लीज माझ्याशी तुम्ही काही बोलूच नका. तेव्हा इथे वल्लरी म्हणते, हे बघा काम तसं महत्त्वाचं आहे, फोनवरती नाही बोलता येणार म्हणून भेटूनच बोलावं लागेल. तेव्हा धुमाळ म्हणतो, जे काही बोलायचं आहे ते बोला आणि भेटून बोललात ना तरीसुद्धा चालेल. कारण कसं आहे ना मॅडम, माझा तुमच्यावरती आता काडी मात्र विश्वास राहिलेला नाही आहे. त्यामुळे आता भेटून तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते बोलाच. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, बरं ठीक आहे, तुझा विश्वास नाही मला काही फरक पडत नाही आहे, पण तुम्ही आता लोकेशन पाठवा, मी तिथे तुम्हाला भेटायला येते. तेव्हा धुमाळने तिला लोकेशन पाठवलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, नम्रता म्हणत असते की सर, तुम्ही बोलला होतात ना की तुम्ही याल म्हणून, मग का नाही आला? इन्स्पेक्शनसाठी जे लोक आले होते त्यांनी आपलं आईस्क्रीम वगैरे रद्द करून टाकलं, कॅन्सल करून टाकलं. तुम्हाला काम होतं ठीक आहे, पण तुम्ही एकदा सांगायचं तरी ना की माझं काम आहे, मला येता येणार नाही आहे. मग मी त्या लोकांना फोन केला असता आणि त्या अधिकाऱ्यांना सांगितलं असतं की तुम्ही आज नका येऊ, तुम्हाला मी पुढची डेट देते. तेव्हा मी त्यांना बोलावलं असतं ना, पण तुम्ही तसं नाही केलंत. तुम्ही आलातच नाही. मी फोन केले तर तुम्ही फोन उचलले नाही. त्या लोकांनी माझा किती अपमान केला तुम्हाला माहिती तरी आहे का? तुम्ही जर आधीच मला सांगितलं असतं तर मी थोडी तरी तयारी करून ठेवली असती. पण तुमच्यामुळे त्या माणसांसमोर माझं हसं झालं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच आता माफ करणार नाही आहे. तेव्हा इथे ईश्वरी येते आणि अर्णवला म्हणत असते, सर, हा राकेश पण ना घरामध्ये आता एकट्यासुद्धा ॲक्टिंग करतोय. घरामध्ये एकटा असा बसलाय जणू काही आपलं घर पहिल्यांदाच बघतोय, त्याने आपलं घर बघितलेलंच नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की मलासुद्धा त्याचं ते वागणं वेड वाटतंय, तो असं का करतोय मला खरंच कळत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, पण आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी आयडिया केली पाहिजे त्याचं सत्य बाहेर आणायला. तेव्हा अर्णव म्हणतो, नाही नको, आयडिया वगैरे नको. ईश्वरी म्हणते, सर, एकदा ऐकून तर घ्या ना. इथे आता ईश्वरी संडे टू फंडे, ईश्वरी फंडेमध्ये संडे टू फंडे याच्यामध्ये 150वा जो धडा आहे तो आपण आता बाहेर काढूया का? तेव्हा अर्णव म्हणतो, मला कळेल असं बोलशील का? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, माझं शांतपणे ऐकून घ्या, मी जे काही बोलते ते व्यवस्थित समजून घ्या, आपल्याला आता तसंच करावं लागणार आहे. तेव्हा इथे ईश्वरी अर्णवला असं काही प्लॅन समजावून सांगते ज्याच्यामुळे आता राकेशचा खरा चेहरा हळूहळू सगळ्यांच्या समोर येईल.
तेव्हा ईश्वरी आता सुरुवात करते, तुम्ही राकेशला आपलं घर दाखवायला घ्या आणि मग घर दाखवत असताना काही गोष्टी आपल्या लक्षात येतील की याला काही आठवतं आहे की नाही, मग तर चालेल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, ठीक आहे, कल्पना तर चांगली आहे. तर इथे नम्रता म्हणत असते की आकाश सर, अहो तो मुद्दाच नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणतो, अगं पण हॉस्पिटलमध्ये खरंच खूप मोठी इमर्जन्सी आली होती आणि ती मलाच हँडल करावी लागणार होती. कारण का ईश्वरी आणि दादा दोघेही खूप जास्त बिझी होते. तेव्हा नम्रता म्हणते, हो का सर, मग काय झालं, तुम्हाला माझ्यासाठी थोडासुद्धा वेळ मिळाला नाही का? तेव्हा इथे आकाश म्हणतो, नम्रता प्लीज प्लीज एकदा समजून घे ना. ती म्हणते, सर मी आत्तापर्यंत तुम्हाला समजूनच घेत आली आहे, पण तुम्ही मला समजूनच घेत नाही. जाऊ दे, या विषयावरती मला आता काहीच बोलायचं नाही आहे. तेव्हा आकाश म्हणतो, नम्रता तू माझं काही ऐकूनच घेत नाही आहेस, प्लीज मला बोलू दे, माझं ऐकून तरी घे ना. अगं मी खूप मोठ्या अडचणीत होतो म्हणून मी येऊ शकलो नाही. तेव्हा इथे नम्रता म्हणते, सर जाऊ द्या ना, मग तुम्ही आता तरी कशाला आलात, मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे. आणि आता नम्रता घरामध्ये निघून जाते. तेव्हा शुभंकरने त्या दोघांचं भांडण आता ऐकलेलं असतं. शुभंकरला कळलेलं असतं की नम्रता आणि आकाश यांच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा इथे ईश्वरी आणि अर्णव दोघेजण येतात. अर्णव म्हणत असतो की जीजू, तुम्ही इथे एकटेच बसलात, हे बघा, तुम्हाला जर काही गोष्टी आठवत नसतील तर मी तुम्हाला आमचं घर दाखवतो, चला ना घर बघूया. तेव्हा इथे राकेश म्हणतो की ठीक आहे, घर दाखवलं तरी चालेल, पण जरी नाही दाखवलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, मी बसून राहीन इथे एकटा. तेव्हा ईश्वरी म्हणते, आहो असे किती दिवस एकटेच बसून राहणार, आता हे तुमचंच घर आहे, मग घर बघायला नको का? जीजू तुम्हाला आठवतं आहे का, हॉल तर तुम्ही आपला बघितलातच आता, पण तुम्हाला आठवतं आहे इथे तुम्ही पडला होतात आणि तुमच्या डोक्याला मार लागला होता. तेव्हा राकेश म्हणतो, काय मी इथे पडलो होतो? तेव्हा ईश्वरी म्हणते, हो जीजू, तुम्ही इथेच पडला होतात. तेव्हा राकेश आठवण्याचा प्रयत्न करत असतो. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता वल्लरी धुमाळला म्हणत असते, ए धुमाळ, हे बघ, तुला जर आता हे सगळं संपवायचं असेल ना, तर एक काम कर, ते फोटोज आणि ते व्हिडिओज जे तू आता तुझ्याकडे ठेवले आहेस ना, ते सगळेच्या सगळे मला देऊन टाक ना, आणि या सगळ्यातून तू मोकळा हो. तेव्हा इथे आता धुमाळ म्हणत असतो, अजिबात नाही, ते आता पुरावे माझ्यासाठी माझ्याजवळ माझे लाईफ लाईन म्हणून राहतील, कळलं का? ते जर तुम्हाला दिले तर तुम्ही माझा गेम करायला सुद्धा कमी करणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता धुमाळने वल्लरीला पुरावे देण्यासाठी नकार दिलेला असतो. तर इथे अर्णव आता फोनवरती बोलण्यासाठी बाहेर आलेला असतो आणि राकेश आता रूममध्येच असतो. पैशांची बॅग उघडी असते, त्याच्यामध्ये खूप सारे पैसे असतात. राकेश ते पैसे बघतो आणि ती बॅग आता बाहेर काढून त्यातले बंडल हातामध्ये घेऊन बघत असतो. तेव्हा इथे ईश्वरी राकेशला आता बघत असते, अर्णवला खुणावते की काय चाललंय. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की राकेश आपल्या प्लॅननुसार आता वागतोय. तर राकेशचं सत्य जाणून घेण्यासाठी अर्णव ईश्वरीने ही कल्पना शोधून काढलेली असते.